Hello students, now we are going to learn the construction of MCG, that is moving coil galvanometer, and torque acting on it, or torque acting on moving coil galvanometer coil of the MCG, and about restoring torque. Okay, now here is the diagram. ॲज डायग्राम शोज, म्हणजे डायग्राम आपल्याला काय दाखवते आहे की वरची जी डायग्राम आहे तिथे नॉर्थ साऊथ अशा प्रकारचे दोन पोल्स दिसतात. त्याच्या मधात जशी कॉईल गुंडाळलेली आहे एका ठिकाणी, तो पोर्शन रेड कलरचा पोर्शन आहे, त्याच्यावर कॉईल गुंडाळलेली तुम्हाला दिसून येते. अशा प्रकारची जी कॉईल गुंडाळलेली आहे या कॉईलमुळे, त्यातून जाणाऱ्या करंटमुळे कॉईल फिरते आणि कॉईलमुळे मग कॉईलला अटॅच असणारा जो काही काटा असतो तो फिरतो आणि आपल्याला डिफ्लेक्शन दिसते. समजा ते डिफ्लेक्शन फाय असं आहे. कॉईल जे आहे, कॉईलमधून जाणारा जो करंट आहे त्यामुळे कॉईल कशी फिरते हे आपण पाहिलेलं आहे. हे मी तुम्हाला या आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलेलं आहे. कॉईल जी फिरते ती ज्या डायरेक्शननी फिरते त्या डायरेक्शननी काटा फिरतो आणि जेवढा जास्त करंट पास होईल तेवढी कॉईल जास्त फिरते. इफ द करंट पासेस मोर देन कॉईल टर्न्स मोर. ॲज दी कॉईल टर्न्स मोर, जशी कॉईल जास्त टर्न घेते तसं आपल्याला करंट जास्त आहे असं दिसून येते. त्याच्या खाली तुम्हाला एक, जसं वर तुम्हाला सस्पेंडेड मिरर वगैरे दिसत आहे, जिथे ती कॉईल पण सस्पेंडेड असते, ती फ्री टू मूव्ह असते आणि त्यामुळेच मग ती फ्रीली मूव्ह होऊ शकते. आणि म्हणून ती फ्रीली मूव्ह झाल्यानंतर करंटसाठी आपण जे कनेक्शन लावलेलं आहे त्याचं काढून टाकलं तर ती परत आपल्या जागेवर यायला पाहिजे, किंवा करंट जर कुठे कमी झाला तर परत तिचं रोटेशन कमी व्हायला पाहिजे असं जास्त झालेलं. म्हणून मग त्याला परत आणण्यासाठी काय करायचं आहे तर मग खाली एक स्प्रिंग, हेलिकल स्प्रिंग तुम्हाला लावलेला दिसतो. फॉस्फर ब्रॉन्झ या धातूपासून बनलेला तो हेलिकल स्प्रिंग असतो. त्याच्यामध्ये फिरल्यानंतर परत येऊ शकतो म्हणून तो स्प्रिंग लावलेला असतो, त्या धातूचा बनलेला. आता डिफ्लेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेस आपण कनेक्शन बंद करतो, जेव्हा झिरो करंट पास होईल त्यावेळेस हा स्प्रिंग परत जाग्यावर आणतो या कॉईलला. बरोबर आहे. हा स्प्रिंग जो आहे हा कॉईलला रिस्टोअर करतो. आता कॉईल फिरण्यासाठी काय लागलं होतं आपल्याला, तर आपल्याला इक्वल आणि अपोजिट फोर्सेस, म्हणजे फोर्सची जोडी लागली होती, कपल ऑफ फोर्स. ते आपण F1, F2, F3, F4 असे फोर्सेस याच्या आधी शिकलेलो आहोत. त्यातले F1, F3 हे जे दोन फोर्सेस आहेत ते रिस्पॉन्सिबल असतात कॉईलला फिरवण्यासाठी. खाली तुम्हाला कॉईल वरच्या सेक्शनमधून, म्हणजे वरून पाहिल्यावर कसं दिसतं ते दाखवलेलं आहे. या गॅल्व्हनोमीटरमध्ये कसं असते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. बरोबर आहे. याच्या आधी पिरियडमध्ये मी तुम्हाला गॅल्व्हनोमीटरसुद्धा दाखवलेलं आहे. त्याच्या आतमध्ये ब्रासची जी कॉईल आहे ती पण दाखवलेली होती. ती कोणत्या धातूची असेल तर तशा प्रकारे ती कॉईल वरून पाहिल्यावर अशी दिसते जशी खालच्या बाजूने दाखवलेली आहे. नॉर्थ साऊथ अशा प्रकारचे दोन मॅग्नेट्स आहेत, त्याच्या मधात ती कॉईल आहे ती फिरते म्हणून तिला मूव्हिंग कॉईल असं म्हणतात. आणि हा गॅल्व्हनोमीटर या मूव्हिंग कॉईलवर डिपेंड आहे, त्यानुसार तो डिफ्लेक्शन दाखवतो म्हणून त्याला मूव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटर असं म्हणतात. लक्षात आलं. आता आपण आपल्याजवळ जी कॉईल आहे तिला आपण परत आणू. परत आणण्यासाठी कॉईल एक वेळा फिरली, तुम्ही डिफ्लेक्शन मेजर केलं, नॉर्थ साऊथ अशा प्रकारे त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड आहेच, करंट पास झाला तरच मॅग्नेटिक फोर्स अप्लाय होईल, तो फोर्ससुद्धा आपण काढलेला आहे. आता आपण याच्या आधीच्या लेक्चरमध्ये, याच्या आधीच्या सेक्शनमध्ये म्हणू की एखाद्या करंट कॅरिंग कंडक्टर थ्रू कशाप्रकारे मॅग्नेटिक फील्ड तयार होते आणि त्या मॅग्नेटिक फील्डमुळे कशाप्रकारे फोर्स अप्लाय होतो ते पाहिलेलं आहे. याच्या आधी 237 पेजवर आपण ते अप्लायसुद्धा करून पाहिलेलं आहे. काल आपण अशा प्रकारच्या कॉईलवर ते अप्लाय केलं आणि कॉईल टर्न झाली होती. राईट हँड रूलनुसार आपण त्यामधून जाणारा करंट जो आहे
आणि अप्लाय होणारा मॅग्नेटिक फील्ड यानुसार लागणारा फोर्स काढला होता आणि त्या फोर्समुळे कॉईल कोणत्या दिशेने फिरेल हे सुद्धा आपण सांगितलं होतं. बरोबर आहे. आता जशी कॉईल फिरत आहे तशीच कॉईल परत आणावी लागेल. समजा मी एखाद्या करंटच्या व्हॅल्यूमधून कमी केली व्हॅल्यू, म्हणजे आपण समजा एखाद्या सर्किटमधून करंट कमी पास केला तर तो कमी यायला पाहिजे. एखाद्या सर्किटमधून मी जास्त करंट पास केला, जास्त दाखवलं, नंतर हळूहळू कालांतराने काही वेळाने करंट कमी झाला तर करंट कमी दिसायला पाहिजे. पण असं होताना कॉईल परत यायला पाहिजे. कॉईल परत यायसाठी काय पाहिजे, आपण हाताने थोडी कॉईल सुरळीतपणे कॉईल जी फिरत आहे तिला आपण हाताने परत सरळ करायचं काय, परत आणायचं का हाताने जाऊन तिथे? नाही, असं प्रत्येक वेळेस शक्य होणार नाही. काटा आपल्याला जास्त याच्यावरच दिसेल. करंट कमी जरी झाला तरी तो झिरोवर आला पाहिजे. त्यासाठी कॉईल जशी फिरली आहे तशीच परत फिरली पाहिजे. कॉईल परत फिरण्यासाठी खाली स्प्रिंग लावलेला असतो. हा स्प्रिंग काय करतो तर कॉईलला फिरण्यासाठी लागणारा टॉर्क आपण काल काढला होता. त्या टॉर्कची व्हॅल्यू बघा. काल आपण NIAB sin θ अशा प्रकारे टॉर्कची व्हॅल्यू काढली होती. ते आधीच्या याच्यात तुम्ही पाहायचं आहे. हा जो टॉर्क आहे जो रिस्पॉन्सिबल आहे कॉईलला फिरवण्यासाठी, असं वाटतं आहे आपल्याला की तेवढाच टॉर्क आपण विरुद्ध दिशेने ज्यावेळेस अप्लाय करू, ज्या दिशेने F1 F3 फोर्सेस अप्लाय होत आहे त्याच्या अपोजिट डायरेक्शननी सेम फोर्सेस सेम मॅग्नेट्यूडचे फक्त डायरेक्शन अपोजिट असणारे जर मी अप्लाय करेल तर कॉईल परत त्या ठिकाणी येईल. बरोबर आहे. म्हणजे मला इक्वल आणि अपोजिट फोर्सेसची जोडी परत अप्लाय करायची. आणि इक्वल आणि अपोजिट फोर्सेसची जोडी अप्लाय करणे म्हणजे काय, जसे पहिले कपल ऑफ फोर्सेस अप्लाय केले होते त्यामुळे टॉर्क अप्लाय झाला होता, तसाच आता पण कपल ऑफ फोर्सेस विरुद्ध दिशेने अप्लाय करून तोच टॉर्क, तेवढ्याच प्रमाणात टॉर्क आपल्याला अप्लाय करायचा आहे आणि त्यामुळे ती कॉईल परत येईल. तो टॉर्क जो आपण अप्लाय करू त्याची व्हॅल्यू किती असेल तर ते बघा. त्याची व्हॅल्यू तेवढीच असेल जेवढी आपण पहिले अप्लाय केली होती. sin 91 होतं म्हणून sin ऑफ θ न लिहिता sin ऑफ 90 ची व्हॅल्यू 1 लिहून आपण NIAB अशी टॉर्कची व्हॅल्यू लिहू शकतो. म्हणजे जेवढा टॉर्क आपण अप्लाय केला होता तेवढाच टॉर्क आपल्याला आता स्प्रिंग थ्रू अप्लाय करावा लागेल. त्यावेळेस ती जी कॉईल आहे ती परत आपल्या जागेवर आलेली आपल्याला दिसून येईल. लक्षात आलं की नाही. तर तो जो टॉर्क आहे तो रिस्टोरिंग टॉर्क असेल, जो कॉईलला रिस्टोअर करेल, म्हणजे परत स्वतःच्या जागेवर आणून ठेवेल. त्याला रिस्टोरिंग टॉर्क असं म्हणायचं. तो रिस्टोरिंग टॉर्क म्हणजे तो तेवढाच असेल जेवढा आपण इलेक्ट्रिक करंट पास करून अप्लाय केला होता, किंवा जेवढा अप्लाय झाल्यामुळं आपल्याला करंट पास झाल्यामुळे जो काही अप्लाय झाला होता अपोजिट फोर्सेसमुळं, ज्यामुळे आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळाली होती. लक्षात आलं. त्यामुळे तेवढीच व्हॅल्यू जी आहे टॉर्कची तेवढीच व्हॅल्यू अप्लाय करावी लागेल. स्प्रिंग थ्रू खालच्या ती अप्लाय होईल आणि त्यानुसार ती जी कॉईल आहे ती जागेवर परत येईल. म्हणून मग ती असेल NIAB एवढी व्हॅल्यू, ज्यामध्ये I हा पास होणारा करंट आहे, B हे अप्लाइड मॅग्नेटिक फील्ड आहे, N नंबर ऑफ टर्न्स आहेत आणि A हा एरिया L1 आणि L2 आपण दोन साईड्स घेतल्या होत्या त्या करंट लूपच्या, त्या लक्षात ठेवायच्या. तशाच प्रकारे त्या कॉईलसाठी पण L1 लांबी आहे आणि L2 तिची रुंदी आहे. या प्रकारे तिचा एरिया L1 L2 एवढा येईल. अशा प्रकारे हा टॉर्क तेवढ्याच अप्लाय होईल. लक्षात आलं. रिस्टोरिंग टॉर्क म्हणजे काय तर दाखवणारं डिफ्लेक्शन जे आहे ते जर फाय असेल तर मला असं वाटते की त्या डिफ्लेक्शनवर डिपेंड आहे की टॉर्क किती अप्लाय होईल. असं समजायचं की आता आपण जास्त करंट पास केला म्हणून डिफ्लेक्शन जास्त दाखवलं. डिफ्लेक्शन जर जास्त दाखवलं म्हणजे अशा प्रकारे डिफ्लेक्शन जे आहे ते जर इथे होतं 0 आणि ते जर इथे गॅलॅनोमीटरचा 0 सेंटरला असतो, इथे आहे आणि तो मग डिफ्लेक्शन दाखवलं त्यांनी काहीतरी 10 मिली एम्पियरवर. एवढ्या प्रमाणात डिफ्लेक्शन दाखवल्यानंतर आपल्याला जो रिस्टोरिंग टॉर्क लावायचा आहे तो इथे जी कॉईल आहे जी फिरलेली आहे त्या कॉईलला परत फिरवायसाठी, म्हणजे याला परत आपल्या जागेवर आणण्यासाठी या काट्याला आपल्याला तेवढाच टॉर्क अप्लाय करावा लागेल. जर जास्त काटा फिरत असेल तर मला असं वाटते परत आणण्यासाठी जास्त टॉर्क अप्लाय होईल. काटा जर कमी फिरला तर कमी टॉर्क अप्लाय होईल. बरोबर आहे की नाही. म्हणजे टॉर्क जो अप्लाय होत आहे हा परफेक्टली कशावर डिपेंड आहे, कम्प्लिटली होणाऱ्या डिफ्लेक्शनवर डिपेंड आहे.
म्हणून मग आपण असं लिहू शकतो टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय, असं आपण लिहू शकतो. लक्षात आलं तुमच्या? एकदम शांततेने हे लक्षात ठेवा की रिस्टोरिंग टॉर्क म्हणजे काय आणि तो किती अप्लाय होत असतो त्याची व्हॅल्यू आपल्याला आता काढायची आहे. ती व्हॅल्यू म्हणजे टॉ इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय. दॅट मीन्स इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द अप्लाइड किंवा झालेलं डिफ्लेक्शन म्हणू आपण. अप्लाइड करंटमुळे झालेलं डिफ्लेक्शन त्यावरती डायरेक्टली डिपेंड राहील. इथे आपण जेव्हा टॉर्कची व्हॅल्यू लिहून राहिलो त्यावेळेस टॉर्क इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फाय असल्यामुळं प्रोपोर्शनल साईन काढल्यावर कोणता तरी कॉन्स्टंट मला लिहावं लागेल आणि हा कॉन्स्टंट जर के असेल आणि के कॉन्स्टंट नंतर मी फाय लिहिलं तर केचा अर्थ काय झाला की के हा टॉर्जनल कॉन्स्टंट आहे जो मटेरियलवर डिपेंड राहतो. ज्या प्रकारचं मटेरियल आपण जो फॉस्फर ब्रॉन्झचा वायर घेतला होता जो आपल्याला त्या कॉईलला परत आणण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे तो वायर जो आहे तो वायर आपण गुंडाळून घेतला त्याचा स्प्रिंग तयार केला होता आणि त्या स्प्रिंगला आपण खाली लावलेला आहे. डायग्राममध्ये परत आपण पाहू शकतो. अशा प्रकारे 238 पेज नंबरवर जी डायग्राम दिलेली आहे त्यामध्ये खाली जो स्प्रिंग आहे तो त्याला लिनियर सस्पेन्शन असं म्हटलेलं आहे. फॉस्फर ब्रॉन्झचा वायर असतो तो वायर जो आहे तो गुंडाळलेला असतो त्याचा स्प्रिंग बनवलेला असतो. तो स्प्रिंग रिस्पॉन्सिबल आहे. त्या स्प्रिंगची प्रॉपर्टी ते स्प्रिंगचं जे मटेरियल आहे त्याची ज्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीज असतात. उदाहरणार्थ त्याची लेंथ किती आहे, त्याचा स्टिफनेस किती आहे, त्याच्यामध्ये इलॅस्टिसिटी किती आहे, या सगळ्या प्रॉपर्टीज ज्याच्यावर डिपेंड असतात त्याला टॉर्जन किंवा टॉर्जनल कॉन्स्टंट असं म्हणतात. आणि अशा प्रकारे टॉर्जनल कॉन्स्टंट केवर त्या प्रॉपर्टी डिपेंड असतील. त्या मटेरियलसाठी केची व्हॅल्यू काहीतरी स्पेसिफिक व्हॅल्यू असेल. अशा प्रकारे टॉ इज इक्वल टू के फाय असं आपण लिहू शकतो. याच्यावरून आपण आता असं लिहू शकतो की टॉची व्हॅल्यू एवढी होतीच जी अप्लाय करणाऱ्या टॉर्कची होती आणि हा जो टॉ होता आपला हा म्हणजे रिस्टोरिंग टॉर्क होता. दोन्ही व्हॅल्यू आहेत म्हणून मग दोन्ही इक्वेट करूया आपण आणि याच्यावरून आपल्याला फायची व्हॅल्यू मिळाली NAB/K. हे वेगळं लिहिलं मुद्दामून मी आणि गुणीला मल्टिप्लाइड बाय आय असं लिहिलं कारण की ह्या ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या आपल्याला डायग्राममध्ये पाहायला लक्षात येते की N आर द नंबर ऑफ टर्न्स ज्या कधी बदलणार नाही. आपण कॉईल बदलत नाही आहे. ए म्हणजे एरिया ऑफ द कॉईल, एरिया पण कॉन्स्टंट आहे. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आहे. नॉर्थ आणि साऊथ पोल्स जे आपण लावले ते सेम आहेत, ते बदललेले नाही आहेत. के हा टॉर्जनल कॉन्स्टंट आहे, मटेरियल आपण बदलत नाही आहे त्या स्प्रिंगचं. म्हणून मग या सगळ्या व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे. आपण फक्त मग असं म्हणू शकतो की फाय एक्झॅक्टली कशावर डिपेंड राहील तर करंट जो आहे बघा आपण काहीतरी करंट पास केला, करंट पास केल्यावर कॉईल फिरली, करंट जास्त पास केला कॉईल जास्त फिरेल, कॉईल जास्त फिरेल तिला परत आणण्यासाठी जो टॉर्क अप्लाय करावा लागेल रिस्टोरिंग टॉर्क जो जास्त अप्लाय करावा लागेल. म्हणजेच काय फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. As I is increased, that means increased or more current is passed to the coil, then restoring torque should also be more to restore the coil to its actual position. म्हणजे आपल्याला कॉईलला ॲक्च्युअल पोझिशनला आणण्यासाठी रिस्टोरिंग टॉर्क जास्त अप्लाय करावा लागेल. जर कमी करंट पास केला तर कॉईल कमी फिरेल, काटा कमी फिरेल आणि म्हणून आपल्याला त्याला परत आणण्यासाठी कमी टॉर्क अप्लाय करावा लागेल. सरळ सरळ गोष्ट आहे. म्हणून मग फाय हा कम्प्लिटली आयवर डिपेंड राहील. बाकीच्या सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट असतात म्हणून आपण प्रोपोर्शनल साईन इथे लिहू शकतो इक्वल टू आणि कॉन्स्टंटच्या जागी म्हणून प्रोपोर्शनल टू आय असं आपण लिहू शकतो. तर जसं आपल्याला विचारलं त्याप्रमाणे आपण उत्तर लिहायचं. टॉर्कची व्हॅल्यू काढायला सांगितली तर इथपर्यंत, त्यानंतर डायग्रामवरून एक्सप्रेशन लिहायचं आहे आपल्याला आणि टॉर्कची व्हॅल्यू लिहून हे आपल्याला प्रूव्ह करायला विचारलं तर इथपर्यंत आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. लक्षात आलं तुमच्या? तर हे झालं मुव्हिंग कॉईल गॅल्व्हनोमीटरच्या टॉर्कच्या व्हॅल्यूसाठी किंवा डिफ्लेक्शन फायसाठी असणारं एक्सप्रेशन आणि फायचं डिपेंडन्स ॲज इट डिपेंड्स ऑन कम्प्लिटली करंट पासिंग थ्रू द कॉईल. लक्षात आलं तुमच्या? एकदम सोपी गोष्ट आहे. करंट जेवढा जास्त पास होईल तेवढी कॉईल जास्त फिरेल, तिला परत आणण्यासाठी आपल्याला जास्त टॉर्क अप्लाय करावं लागेल रिस्टोरिंग टॉर्क, म्हणून मग तो जास्त लागेल. म्हणून मग आय जास्त तर टॉ जास्त, टॉ जास्त रिस्टोरिंग टॉर्क तर मग त्यातला फाय जास्त कारण की तो त्याला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून मग फाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय. इट्स व्हेरी सिम्पल. सो रिमेंबर दिस. नेक्स्ट आर्टिकल इज 10.8 and it is magnetic dipole moment. Now previously we have seen electric dipole moment. Remember that electric dipole moment on our electric dipole moment in our chapter number 8 we have learned about electric dipole moment.
अँड इट इज इक्वल टू पी अँड टॉर्क इज इक्वल टू पी इंटू ई. आपण आता हे शिकलेलो आहोत. आपल्याला टॉर्कची व्हॅल्यू इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पी होता आणि डायपोल मोमेंट इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट म्हणजे काय आहे तर डायपोल जो आपण अप्लाय केला होता इलेक्ट्रिकमध्ये आपण तो प्लस आणि मायनस अशा दोन चार्जेस पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्जेस थ्रू आपण डायपोल अप्लाय केला होता. त्याचं ते मुवमेंट होतं ते इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट होतं. इथे काय आहे तर इथे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. नॉर्थ आणि साऊथ अशा प्रकारचे दोन आपण दोन मॅग्नेट्स अप्लाय केलेले मॅग्नेट्स अप्लाय केलेले आहे आणि त्यांच्यामुळे तयार होणारा जो काही डायपोल मुवमेंट आहे ते म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट झालं. तर ते मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आणि अशा प्रकारे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट हे दोन्ही ज्या ठिकाणी ते अप्लाय होतात त्या ठिकाणी आपल्याला ते काढावे लागते. म्हणून या ठिकाणी मी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जर काढतो म्हटलं तर त्या ठिकाणी इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट पी क्रॉस ई असं लिहिलं होतं आपण. म्हणजे ईचा त्याच्यासोबत क्रॉस प्रॉडक्ट असा आपण घेतला होता. म्हणजेच ई सोबत त्याचं जे रिलेशन आहे ते पी आणि ई एकमेकांना डायरेक्टली प्रोपोर्शनल किंवा आपण असं म्हणू की पी आणि ई यांचा क्रॉस प्रॉडक्ट आणि त्यांच्यामधला अँगल थीटा अशा प्रकारे त्याचा क्रॉस प्रॉडक्ट आपण घेतला होता. हे लक्षात ठेवा आणि ते आपल्याला आठवायचं पण आहे. अशा प्रकारे टॉर्चची व्हॅल्यू जी आपण घेतली ती व्हॅल्यू त्यावेळेस पी क्रॉस ई अशी घेतली होती आपण इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटच्या वेळेस. मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटसाठी ती काय असेल तर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटसाठी त्याची व्हॅल्यू जसं आपण तिथे इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केलं म्हणून क्रॉस प्रॉडक्ट इलेक्ट्रिक फील्डचे घेतला होता डायपोल मुवमेंटचा, तसा इथे पण आपण मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट घेऊ आणि त्याचा क्रॉस प्रॉडक्ट कोणाशी घेऊ मॅग्नेटिक फील्डशी घेऊ आणि मॅग्नेटिक फील्ड बी नी दाखवल्या जाते. आपल्याजवळ टॉर्चची व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू आणि हीच व्हॅल्यू मी असंही लिहू शकतो. फक्त थीटा अँगल जो होता आपला तो 90 डिग्री होता. बरोबर आहे की नाही. बी मधला आय मधला जो अँगल आहे तो आपला 90 डिग्री होता म्हणून आपण साइन 91 घेतलं होतं म्हणून आपण लिहिलं नव्हतं. ॲक्च्युअली तो जर 90 नसेल तर आपल्याला हे टॉर्चचं एक्सप्रेशन असं लिहावं लागेल. आता याच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड बी आहे साइन 91 आहे तर राहिलं काय तर NIA. अशा प्रकारे मग या ठिकाणी जशी आपण टॉर्चची व्हॅल्यू इलेक्ट्रिक फील्डसाठी इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट पी असं दाखवला होता तर पी क्रॉस इलेक्ट्रिक फील्ड केलं होतं तसं आपण इथे टॉर्चची व्हॅल्यू मॅग्नेटिक डायपोल मोमेंट क्रॉस मॅग्नेटिक फील्ड असं म्हणू. जसं इथे आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट क्रॉस इलेक्ट्रिक फील्ड म्हटलं तसं इथे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट क्रॉस मॅग्नेटिक फील्ड म्हणावं लागेल. मग NIAB मधला बी जर क्रॉस केला क्रॉस बी असं जर लिहिलं तर राहिलं NIA. याला आपल्याला काय म्हणता येईल मग मॅग्नेटिक डायपोल मोमेंट. आणि आपल्याला माहित आहे की याला जर मी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हटलं आणि त्याला जर म्यू या लेटरनी दाखवलं तर म्यू बी साइन थिटा असं येईल. आणि आपल्याला माहित आहे की म्यू बी साइन थिटा असं जर मी म्हटलं तर मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे म्यू जर असेल तर म्यू आणि बी यांच्यामधला अँगल जर थिटा असेल तर म्यू क्रॉस बी अशा प्रकारे हा याचा डॉट प्रॉडक्टची व्हॅल्यू झाली जे आपण 11वीमध्ये शिकलेलो वेक्टर प्रॉडक्ट किंवा क्रॉस प्रॉडक्ट. म्हणून मग क्रॉस प्रॉडक्टची व्हॅल्यू झाली म्हणून आपण असं लिहू शकतो म्यू क्रॉस बी. सो सिमिलरली ॲज टॉ फॉर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इज टॉ इज इक्वल टू पी क्रॉस ई and therefore for magnetic dipole moment it is mu cross b where mu is the magnetic dipole moment and its value is given by NIA. बरोबर आहे. लक्षात आलं तुमच्या. आता आपण यातली जी व्हॅल्यू आहे दुसरी ती म्हणजे म्यूची व्हॅल्यू या ठिकाणी टाकल्यावर आपल्याला क्रॉस प्रॉडक्ट घेऊन किंवा या इक्वेशन थ्रू टॉची व्हॅल्यू मिळते. जसा टॉ इलेक्ट्रिक डायपोल मोमेंटसाठी वापरला होता तर इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट क्रॉस प्रॉडक्ट ईशी केला होता तसाच इथे एक कोणता तरी मॅग्नेटिक डायपोल मोमेंट घेतला त्याचा क्रॉस प्रॉडक्ट बीशी केला म्हणजे मॅग्नेटिक फील्ड असल्यामुळे बीशी केला. सगळ्यांच्या लक्षात आलं. हे अत्यंत सोपी गोष्ट आहे ही सर्वांनी लक्षात ठेवायची आहे. तर हा आर्टिकल नंबर 10.8 सर्वांनी चांगल्या प्रकारे वाचून घ्यायचा आहे. त्यानंतरचं आर्टिकल आहे मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी ऑफ अ डायपोल. जसं आपण याआधी इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी शिकलो होतो सर्वांनी आठवते. मला असं वाटते पेज नंबर 199 वर तुम्हाला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीची व्हॅल्यू दिसते.
ती आपण या आधी काढलेली आहे, बरोबर आहे. याच्या आधी ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये शिकलो होतो तिथे आपण त्याची व्हॅल्यू काढली होती आणि ती व्हॅल्यू होती -p × E. आता हा जो PE होता हा डॉट होता, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल इज गिवन बाय U = -p.E. म्हणजे P आणि E या दोन वेक्टरचा हा डॉट प्रॉडक्ट होता असं मला दिसते. अशाच प्रकारे मग सिमिलरली मी पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेटिक डायपोल लिहू शकतो. जसं इथे P म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट होता, E म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी होती, त्याचप्रमाणे मी पोटेन्शियल एनर्जी ऑफ मॅग्नेटिक डायपोल लिहिताना P म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट असल्यामुळं इथं मी लिहेल मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मायनस साईन, आणि इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीच्या जागी काय लिहेल तर मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी किंवा मॅग्नेटिक इंडक्शन किंवा मॅग्नेटिक फील्ड B त्याची व्हॅल्यू, बरोबर आहे. म्हणून सिमिलरली मी हे इक्वेशन लिहू शकतो. एकदम सोपी गोष्ट आहे, लक्षात ठेवायची आपल्याला. हे त्याचं डेरिव्हेशन झालं छोटंसं एकदम, आणि डॉट प्रॉडक्ट असल्यामुळं त्याच्या मॅग्नेट्यूडचा प्रॉडक्ट आणि कॉस ऑफ द अँगल बिटवीन इट असं आपण म्हणू शकतो, बिटवीन देम. म्हणून मग मॅग्नेट्यूड घ्यायचा आहे. हे तर मायनस जे आहे आपल्याला डायरेक्शन दाखवते, तर मॅग्नेट्यूड घ्यायचा आहे. म्यू हे त्याचं मॅग्नेट्यूड, बी हे बी बारचं मॅग्नेट्यूड बी वेक्टरचं, आणि कॉस ऑफ द थीटा वेअर थीटा इज द अँगल बिटवीन म्यू अँड बी. म्हणजे जो म्यू आणि बी आपण इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट ज्याप्रमाणे म्हटलं तसंच मॅग्नेटिक डायपोल मोमेंट आणि बी मधला जो अँगल आहे तो थीटा असेल. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे ज्याप्रमाणे नॉर्थ आणि साऊथच्या मध्यात ॲक्ट करते त्याचा आणि बीचा अँगल हा थीटा आहे. आता या इक्वेशनवरून असं दिसते की थीटा जर 0 झाला म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे मॅग्नेटिक फील्डच्याच दिशेनं असेल. म्हणजे काय आहे, एकदम सोपी गोष्ट आहे बघा. मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे कशा प्रकारे काढलं आपण, हे पेज नंबर 238 वर मॅग्नेटिक डायपोल मोमेंटच्या खाली जो पॅराग्राफ दिलेला आहे त्यानुसार पाहू. This current carrying coil can be described with a vector mu bar its magnetic dipole moment. If n cap is a unit vector normal to the plane of the coil, the direction of the mu is the direction of n cap shown in the figure 10.12b. म्हणजे याच्या आधी आपण जी 10.12b जी डायग्राम पाहिली होती त्यामध्ये तुम्हाला n कॅपची जी डायरेक्शन दिसते, लक्षात ठेवा, ती आधीच्या पेजवर वर दिसते तुम्हाला. n कॅप हा आपला काय होता तर तो आपला नॉर्मल होता, नॉर्मल टू दॅट कॉईलसाठी आपण जो नॉर्मल काढला होता. ती n कॅपची जी डायरेक्शन आहे तीच कोणाची असेल तर म्यूची डायरेक्शन असेल. अशा प्रकारे जर कॉईल आपण अशी धरलेली आहे नॉर्थ आणि साऊथमध्ये, आता लक्ष घ्या इकडे, आपण नॉर्थ आणि साऊथच्या मध्यात कॉईलचे अँगल्स पाहू, त्यानुसार आपल्याला या व्हॅल्यूज लवकरात लवकर आणि चांगल्या प्रकारे समजतील. तर ते मी तुम्हाला दाखवून देतो. इकडे लक्ष द्यायचं तुम्ही. n कॅपचा अर्थ झाला जो आपण कॉईल घेतलेला आहे नॉर्थ आणि साऊथ डायरेक्शननी असणाऱ्या या मॅग्नेटच्या मधात जी आपण कॉईल घेतली होती, समजा ती अशी जर असेल कॉईल, तर याला नॉर्मल असणारी डायरेक्शन n कॅपची डायरेक्शन आहे. नॉर्थ आणि साऊथच्या मधात अशा प्रकारे बी ची डायरेक्शन आहे. आता ही n कॅपची डायरेक्शन जी आहे तीच म्यूची डायरेक्शन आहे. लक्षात झालं तुमच्या, जे आपण याच्या आधी पॅराग्राफ होता त्यानुसार समजलं तुम्हाला ते. आता कॉईल जर अशी आहे आणि आपण याला टॉर्क लावल्यावर ही जर अशी फिरत आहे, अशा प्रकारे जर फिरत आहे तर वेगवेगळ्या अँगल्सनुसार तुम्हाला ते दिसते. तर आता परत 10.12 डायग्राम पाहिजे तुम्हाला. त्यातला थीटा अँगल जो घेतलेला आहे तो म्हणजे n मधला आणि हॉरिझॉन्टल मधला अँगल आहे. n कॅप आणि हॉरिझॉन्टल मधला अँगल आहे. हा n कॅप झाला आणि हा झाला हॉरिझॉन्टल. त्यातल्या अँगलला थीटा हा घेतला होता. समजून आलं की नाही. म्हणजे थीटा जर 0 असेल असं जर मी म्हटलं, थीटा 0 आहे म्हणजे ही कॉईल अशी आहे पूर्णपणे. म्हणजे आता मी कॉईलची पोझिशन बदलतो थीटा 0 साठी, तर कॉईल फिरून अशी होईल बघा. हॉरिझॉन्टलशी केलेला अँगल म्हणजेच बी शी केलेला अँगल आहे तो. अशी जर कॉईल झाली याचा अर्थ म्हणजे कॉईल ही परपेंडिक्युलर टू बी अशी जर झाली तर याचा जो नॉर्मल वेक्टर आहे तो या दिशेने असेल
एन कॅप म्हणजेच म्यू पण या दिशेला असेल, बरोबर आहे की नाही. आणि या नॉर्मलनी या दिशेशी केलेला अँगल थिटा हा 0 डिग्री असेल. आणि थिटा जर 0 झाला म्हणजे बी ज्या डायरेक्शननी आहे त्याच डायरेक्शननी यू आहे. असं जर झालं तर मला इक्वेशनमध्ये काय दिसते बघा. तर मला इक्वेशनमध्ये म्यू पॅरलल टू बी दिसून आलं मला इथे म्यू आणि बी काय पॅरलल आहे. तशाच प्रकारे यू ची व्हॅल्यू मला दिसते मायनस म्यू बी कॉस ऑफ थिटा. थिटा इज 0, कॉस 0 इज 1, देअरफॉर इट इज इक्वल टू मायनस म्यू इंटू बी. म्हणजे मायनस केल्यानंतर कॉस 0 हा 1 झाला, म्हणजे कॉस ऑफ एनी अँगल इज द मॅक्सिमम व्हॅल्यू 1. म्हणजे कोणत्याही अँगलच्या कॉसची व्हॅल्यू जर 1 येत असेल तर ती झाली त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू. म्हणून मी कॉस थिटाची मॅक्सिमम व्हॅल्यू 1 ही मिळवू शकतो. अशा प्रकारे म्यूची व्हॅल्यू मायनस यूची व्हॅल्यू मायनस म्यू बी मायनसमध्ये असल्यामुळे सर्वात कमीत कमी व्हॅल्यू ही आपल्याला मिळत आहे. ही जास्तीत जास्त व्हॅल्यू झाली, म्हणजे मायनसमध्ये ही जास्तीत जास्त व्हॅल्यू झाली. मायनस जर आपण काढलं तर त्याचं मॅग्नेट्यूड जास्तीत जास्त झालं, पण मायनस सहित जर आपण घेतलं तर ते निगेटिव्हमध्ये सर्वात जास्त झालं, म्हणजे ते सर्वात कमी व्हॅल्यू झाली. म्हणून मी असं म्हणू शकतो की मायनस म्यू बी इज द मिनिमम व्हॅल्यू ऑफ द मॅग्नेटिक पोटेन्शियल एनर्जी यू. जर या पोझिशनला असेल त्याप्रमाणे आपण जर विचार केला तर. आता जर आपण विचार केला की थिटा हा 180 डिग्री आहे, म्हणजेच काय 90 डिग्रीच्या डिफरन्सनी आणि 180 डिग्रीच्या डिफरन्सनी असा जर मी घेतला तो अँटी पॅरलल टू इच अदर म्हटलं, म्हणजे ही कॉईल अशी आहे, आता ती अशी फिरली इकडे आणि ही अशी जर फिरली आणि फिरून अशा प्रकारे परत आपल्या जागेवर आली, तर हा पूर्ण जो अँगल असा आहे हा थिटा इक्वल टू 180 डिग्री अशा प्रकारे होईल. हा इथून एवढा झाला असता, असा पूर्णपणे गेला असता, इथून इथपर्यंत 180 डिग्री झालेला आहे हा असा घेतलेला. असा जर असेल याचा अर्थ हा झाला की आता ही कॉईल अशी फिरून परत अशी आलेली आहे. आता हा जो म्यू होता हा या डायरेक्शननी म्हणजे असा असेल, म्हणजेच एन ची डायरेक्शन किंवा म्यू बारची डायरेक्शन अशी असेल या बाजूला. म्हणजे बी ज्या डायरेक्शननी आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शननी म्यू बारची तुम्हाला डायरेक्शन दिसते, म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हे अपोजिट डायरेक्शननी असेल. आणि बी जे आहे ते या डायरेक्शननी आहेत आपलं नॉर्थ टू साऊथ, आणि त्याच्या अपोजिट डायरेक्शननी म्यू आहे. म्हणजे दोन्ही पॅरलल आहेत पण अपोजिट डायरेक्टेड आहे, म्हणून त्यांना अँटी पॅरलल असं म्हणतात. लक्षात आलं की नाही तुमच्या? आपण डॉट प्रॉडक्टमध्ये शिकलेलो. मग हे दोन्ही अँटी पॅरलल टू इच अदर आहे आणि डॉट प्रॉडक्टनुसार कॉस ऑफ द थिटा अँगल बिटवीन देम आहे. मग थिटा जर 180 असेल तर कॉस ऑफ 180 आहे, आणि कॉस ऑफ 180 काय असते -1. आणि म्हणून आपल्याला काय मिळालं मायनस म्यू बी इंटू -1, म्हणजे मायनस मायनस प्लस इंटू म्यू बी. म्हणजे मायनस म्यू बी जशी ही कमीत कमी व्हॅल्यू मला मिळालेली होती तशीच इथे पण म्यू बी मिळालेली आहे याच्यासारखी, पण ती प्लसमध्ये आहे, म्हणून ती काय झाली मॅक्सिमम व्हॅल्यू आणि ही झाली मिनिमम व्हॅल्यू. म्हणजे लक्षात आलं? म्हणजे आपल्याला मॅग्नेटिक डायपोल मोमेंट 0 असेल तर आपल्याला पोटेन्शियल एनर्जी जी याच्यामध्ये स्टोअर आहे मॅग्नेटिक डायपोलची ती मिनिमम मिळेल. आणि जर थिटा हा 180 असेल म्हणजे ही कॉईल फिरल्यानंतर परत अशी आली इथे, तर ती झाली मॅक्सिमम व्हॅल्यू अँड इट इज इक्वल टू म्यू बी. लक्षात आलं? हे पुन्हा पुन्हा तुम्हाला वाचायचं आहे. ही झाली पोटेन्शियल एनर्जीची गोष्ट. पोटेन्शियल एनर्जी जी आहे इलेक्ट्रिक डायपोलची ती एवढी असते, सिमिलरली मॅग्नेटिक डायपोलची एवढी आहे. त्यानुसार म्यूची व्हॅल्यू जी आहे ती म्यूची व्हॅल्यू म्हणण्यापेक्षा म्यूची डायरेक्शन जी आहे ती एन कॅपची डायरेक्शन आहे, ती म्हणजे या कॉईलला नॉर्मल असणारी डायरेक्शन आहे. याच्या आधीच्या डायग्राममध्ये आपण ती शिकलेलो आहोत, ती तुम्ही पाहायचं आहे. म्हणून मग ही डायरेक्शन असेल. पुन्हा पुन्हा आता तेच सांगणार नाही, तुम्ही हे परत परत वाचून घ्या या व्हिडिओमध्ये, त्या गोष्टी परत परत बघून घ्या आणि लक्षात ठेवा. इथपर्यंत लक्षात आलं? यानंतर आपण पुढचा टॉपिक मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू करंट म्हणजे बायट-सेवर्ट लॉ, जो अत्यंत महत्त्वाचा लॉ आहे तो शिकू. ठीक आहे?